काल मध्यरात्री हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यात जो रेड अलर्ट होता आणि त्याचा आज इथे चित्र बघायला मिळत आहे। आपण भंडारा जिल्ह्यातील आसगाव इथे आसगावला अक्षरशः 3 तास मुसळधार पावसानं झोडपून काढलं। यामुळे आसगावमधील 90% घरांना पाण्याचा विडका आहे। अनेक घरांमध्ये जलमय स्थिती आहे। अनेक घरांची स्थिती नाजूक झालेली आहे आणि अनेक मार्ग इथे बंद झालेले आहे। या परिस्थितीचा पूरजन्य परिस्थितीचा आढावा स्वतः भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर अगदी पहाटेपासून इथे आलेले आहे। इथे बघू शकता नरेंद्र भोंडेकर अगदी आपल्या कार्यकर्त्यांसोबत प्रत्येक घरांमध्ये प्रत्येक नागरिकांना भेटी देऊन त्यांचं सांत्वना करतानाचं चित्र इथे बघायला मिळत आहे। एकंदरीतच आपण त्यांच्याकडून आजच्या या परिस्थितीचा माहिती घेऊ। काय सांगाल भाऊ, पूर परिस्थिती आहे, कशा पद्धतीचं इथं चित्र तुम्हाला बघायला मिळत आहे? काय एकूण प्रशासनाची भूमिका आता इथे आहे, कशा पद्धतीने? नक्कीच 94 नंतर हा पहिल्यांदा इतका महापूर आलेला आहे। रात्री 12 वाजेपासून जो पाणीचा हा स्तर जो आहे वाढत चालला आहे। आम्ही रात्री पण आलो आणि आज सकाळी 6 वाजेपासून बघतोय। आपण बघा इथे पाणी जवळपास 3-4 फीट रोडवरती पाणी आहे, 4 ते 5 फीट रोडवरती पाणी आहे। आतमध्ये जर बघितलं तर माणूस डुबेल इतकं पाणी आहे आणि पूर्ण अक्षरशः आसगाव तर 100% पूर्ण गल्ल्यामध्ये पूर्ण डुबून म्हणजे पूर्ण पाणीमय झाले, जलमय झालेला आहे। त्याच्या पलीकडे आम्ही आता मोहरी आहे, लावडी आहे, धामणी आहे, बोरगाव आहे, इकडे सुद्धा ह्या पूर्ण जो बेल्ट आहे कोंडापासून अड्याळपासून हा जो बेल्ट आहे आपला ह्या भावळ आहे, पिंपळगाव, हे सगळं पूर्ण ह्या साईडचं अक्षरशः पवनी तालुका जलमय झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पाणी इथे आलेलं आहे। तर नक्कीच याच्यामध्ये प्रशासन कंटिन्यू सगळे अधिकारी इथे आहेत आणि सगळे अधिकारी SDO तहसीलदार सगळे आता आमच्यासोबत सगळे फिरलेले आहेत। तर नक्कीच ह्या सगळ्या परिस्थितीवरती सगळे प्रशासन लक्ष देऊन आहेत आणि सगळे पोलीस प्रशासन असेल, सगळे अधिकारी प्रशासन असेल आणि आम्ही सगळे बघतोय आणि नक्कीच हे सरसकट म्हणजे आता याच्यात पंचनामा नको, कारण हा आपल्याला दिसतंय सरसकट आता पवनी तालुक्याला ह्या आसगाव परिसरातील सगळ्या शेतकरी असतील, घरगुती असेल, सगळ्या लोकांनी पंचनामा आता सरसकट करून येणार। सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा सगळ्यांकडे आहे आणि नक्कीच प्रशासनाने सतत तसा अहवाल शासनाकडे बनवण्याचा आम्ही निर्देश दिलेले आहेत। निश्चितच कमरेपेक्षा अधिक पाण्याचा प्रवाह इथे वाहतोय। अनेक घरांमध्ये पाणी आहे आणि इथे सरसकट पंचनामे नको, सरसकट इथे मदत द्यावी अशी मागणी आता आमदार भोंडेकर हे राज्य सरकारकडे करीत आहेत। प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।